पण तुम्ही तर असं करताय की तुमच्या सत्यनारायण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही ही मोफत शववाहिनीची योजना तुम्ही राबवताय. संपूर्ण भारतभर तुम्ही हे शव मोफत आपल्या शववाहिनीतून पोचवताय. तर मग ही जी मोफत शववाहिनी आपण सुरू करावी, ही कल्पना तुम्हाला कशी काय सुचली? मी 1996ला नगरसेवक झालो. त्यानंतर सुमारे 8-9 वर्ष मी नगरपालिकेत संघर्ष करत होतो की आपण शववाहिनी घ्या. परंतु शासनाचं एक धोरण होतं की कुठलेही वाहन घ्यायचे नाही. त्यामुळे ते शक्य झालं नाही. आपले आमदार भाई जगताप, मी, विजय अडसुळे, कैलासवासी विजय अडसुळे, ते माझे लहान बंधू म्हणा, माझा मुलगा म्हणा, आम्ही 3-4 जण आम्ही बसलो होतो. त्यावेळेस हा विषय निघाला. त्यावेळेस आम्ही भाईंना सांगितलं, भाई इथं शववाहिनीची गरज आहे. कुणी जर मेलं तर ते टॅम्पोमध्ये न्यावं लागतं. मग टॅम्पोवाला मिळतो नाही मिळतो, मग तो किती पैसे मागतो काय. त्यावेळेस भाई बोलले, अरे तू कर, मी आहे तुझ्याबरोबर. त्या माध्यमातून 2005ला आम्ही हा उपक्रम सुरू केला. उपक्रम सुरू करत असताना मावळवार्ता फाउंडेशनच्या कार्यक्रमात आम्ही ते अनाऊन्समेंट केली की आम्ही हे करतो. ते करत असताना अचानक मी भाईंना बोललो, भाई आपल्याला शववाहिनी मोफत द्यायची. ते बोलले, अरे आपल्याला झेपल का? हा बोललो, भाई झेपल नाही झेपल हा पुढं बघू. आपल्याला मोफत द्यायची का ज्याला आपण शववाहिनी देतो ते कुटुंब दुःखात आहे. बरोबर आहे. त्या दुःखात आपण मदत केली पाहिजे. आणि हे शववाहने हे मनुष्य जातीची अंतिम सेवा आहे. आमच्या शववाहिनीचं वैशिष्ट्य हे आहे की आमच्या शववाहिनीमध्ये सर्व जाती धर्माचे शव वाहिले जातात. अगदी भारतभर जातात ते. भारतभर म्हणजे जम्मू काश्मीर सोडलं तर जवळजवळ सर्व राज्यांमध्ये आमची शव सोडलेले आहेत.